नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, महानगरपालिकेचा सध्या रणसंग्राम हा जोरात चालू आहे. 29 महानगरपालिकेची निवडणूक ही राज्यामध्ये लागलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत सर्वच बडे नेते हे प्रचार सभा घेत आहेत. परवाच अजित पवार यांनी पुण्यामध्ये एक प्रचार सभा घेतली व त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. अजित दादा असं म्हणाले की बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट सगळीकडे हा प्रश्न पण विचारला जात आहे की राज्यामध्ये महायुतीसोबत अजित पवार आहेत, केंद्रामध्ये सुद्धा सोबत आहेत, मग महानगरपालिकेमध्ये अजितदादांना सोबत का नाही घेतला. हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारला होता आणि सध्या न्यूजवाले पत्रकार लोक सगळे पण त्यांना हा प्रश्न विचारत आहेत. तर त्यावर अजितदादांनी असं सांगितलं की ही काही नवीन गोष्ट नाही, या आधी पण या अशा गोष्टी घडून गेल्या आहेत. म्हणजे विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील अशा गोष्टी घडून गेल्या. त्यानंतर अशोकराव चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, पंतप्रधान मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस देखील या गोष्टी घडून गेल्या. त्यामुळं हा नवीन विषय नाहीत. मात्र तिथल्या सामाजिक राजकीय तिथल्या लोकल ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्हाला एकमेकांच्या विरोधात उभं राहावं लागतं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. तुम्ही बघू शकता की पुणे महानगरपालिका आतापर्यंत कोणाच्या ताब्यात होती आणि त्याची काय अवस्था झालेली आहे. त्यामुळे इथे राज्य सरकारचा, केंद्र सरकारच्या किंवा सोबत कोण आहेत यांचा कुठलाही दोष नाहीत असं त्यांनी आपल्या सभेमध्ये पूर्णपणे जाहीरपणे सांगून टाकलं. त्यामुळं ज्या विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केली होती की अजितदादांना तुम्ही सोबत का नाही घेतलं, तर त्या टीकांना अजित पवारांनी आपल्या या सभेमधून पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर अजित पवार असं पण म्हणाले की विकासासाठी किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात जसं निधी येणं या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला काही गोष्टींसाठी हे एकत्र राहावं लागतं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक ज्या निवडणुका असतील तिथे आम्हाला विरोधामध्येच उभं राहावं लागतं, कारण तिथला विकास हा तिथल्या लोकांना, कार्यकर्त्यांना माहित असतो की काय समस्या आहेत. त्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत या सगळ्या चर्चा करूनच हे सर्व डिसिजन घेतो असं देखील अजितदादा यांनी पुण्याच्या प्रचार सभामध्ये सांगितले आहे. त्यामुळे यावरती अजूनपर्यंत कुणी कुठलीही काही प्रतिक्रिया दिलेली नाहीत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये तर पहिल्यापासून अजितदादांचा गड होता आहे आणि यापुढे पण राहील का नाही हा प्रश्नच आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये आता काय बदल होऊ शकतो हे बघणं सुद्धा उत्सुकतेचं असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आम्हाला कमेंट देखील नक्की करा. धन्यवाद मंडळी, पुन्हा एकदा.